आम्ही केलेले काम आहे त्याचा पाढा वाचायला गेलं तर आपल्याला यादी करून एक नारा दिला जातो की बीड जे आहे ते क्षीरसागर मुक्त करण्याचा त्यांचा जो सागर मुक्त असं काही होत नसतं, कारण क्षीरसागर म्हणजे काय फक्त आमचा परिवार. बीडमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. मी या सभास्थळावर आहे. या ठिकाणी जर बघायला गेलं तर माझ्या मागं मोठ्या प्रमाणात मंडपाची जी व्यवस्था आहे ती देखील करण्यात आलेली आहे. या ठिकाणी माझ्यासोबत संवाद साधण्यासाठी भाजपचे नेते योगीजी क्षीरसागर आहेत. भैया, मुख्यमंत्री साहेबांची उद्या सभा आहे, तयारी देखील मोठ्या प्रमाणात चालू आहे. मुख्यमंत्री साहेब उद्या येत आहेत बीडला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी आणि चांगली तयारी या ठिकाणी मोठं पारसनगरीचं जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी आपण तयारी केली आहे आणि मोठी सभा होणार आहे उद्या. साधारण किती वाजता सभा होणार आहे? ही सकाळी 9:30ची वेळ आहे, त्यावेळेस सभा चालू होईल. काल या ठिकाणी अजित पवारांची देखील सभा झाली. त्यांच्या कार्यकर्त्याचं असं म्हणणं आहे की दादांची सभा जी आहे ती या बीडसाठी जी नगर परिषद गेम चेंजर ठरणार आहे. आता त्यांचं काय म्हणणं आहे आणि काय नाही हे त्यांना माहिती, पण बीड शहराचा विश्वास हा क्षीरसागर परिवार आणि भारतीय जनता पक्षावर देवेंद्रजी फडणवीस साहेबावर आहे. आमचं नेतृत्व आदरणीय पंकजाताई करत आहेत. त्यामुळे जे आम्ही केलेले काम आहे त्याचा पाढा वाचायला गेलं तर आपल्याला यादी पुरणार नाही. त्याच्यामुळं लोकांचा विश्वास हा गेले अनेक वर्ष आपण संपादित केला आहे आणि आता केंद्रात राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. त्या माध्यमातून बीडकरांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत की मोठ्या प्रमाणात निधी येईल आणि कामे होतील. या आधीचा निधीसुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून बीड शहराला लाभलेला आहे वेगवेगळ्या योजनांचा आणि त्यामुळं आम्हीसुद्धा एक विकासाचा आराखडा त्यांच्यापुढं मांडणार आहोत आणि ते शहराला अस्वस्थ करतील. बरं, बघायला गेलं तर फडणवीस साहेब तर येणारच आहेत, परंतु त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीतले कोणकोणते नेते उपस्थित राहणार आहेत? आता अजून पदाधिकारी कोण येणार आहेत याची आम्हाला कल्पना नाही, पण जिल्ह्यातले सर्व जे नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे ते या ठिकाणी उपस्थित राहतील. मुख्यमंत्री साहेबांची सभा जी आहे ती या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरेल. हो, एक बूस्ट भेटेल नक्कीच. मुख्यमंत्री साहेब स्वतः जेव्हा बीडला येत आहेत आणि भाजपमय वातावरण जेव्हा शहराचं झालेलं आहे हे याच्या आधी कधी नव्हतं बीड शहराचं, तर नक्कीच आम्हाला एक पक्ष म्हणून बूस्ट भेटेल. कॅन्डिडेट्सला कार्यकर्त्यांना एक पाठबळ उभा राहील. भैया, थोडा वेगळा प्रश्न आहे. तुम्ही ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली त्यावेळेस एक पत्रकार परिषदेमध्ये आम्ही पत्रकार बांधवांनी एक प्रश्न विचारला होता की राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये ओबीसी जे नेतृत्व आहे त्यांच्यावर अन्याय होतो का? तुम्ही त्यावर उत्तर दिलं होतं की बीडमधलं तर मी सांगू शकतो या ठिकाणी मला अन्याय वेळोवेळी डावललं गेलं. त्यावर प्रकाश सोळंकेंशी बोलत असताना त्यांना आम्ही प्रश्न केला त्यावेळेस ते म्हणले जर ओबीसीवर अन्याय करणारा हा पक्ष असला तर योगेश क्षीरसागरांना या ठिकाणी उमेदवारीच दिली नसते. नाही, ओबीसी मराठा हा कधीच मी विषय बोललेलो नाही आणि पक्षात कानफुके एवढे झालेले आहेत की त्यांनी काय दादांना फिडिंग केली हेचा मला अंदाजा नाही आणि जातपात याच्या पंद्यात मला वाटत नाही पक्षही पडत असेल, पण इथं नक्कीच काम आपण करतो आहे, उभं करतो आहे, तर एक पाठबळ जी गरज होती ती पक्षाकडनं काही भेटत नव्हती आणि पक्षाची जी जिल्ह्यातली टीम आहे त्याचा अंतर्गत त्रास होत होता काम करण्यासाठी आणि त्यामुळे हे झालं. बाकी विषय मला काय भाष्य करण्यासारखं काही विषय वाटत नाही. शेवटचा प्रश्न आहे, दादांनी सभा घेतल्या अगोदर त्यावेळेस एबी फॉर्मचा एक विषय दादांनी मुद्दा मांडला होता की तुम्ही फोन करून दादांना एबी फॉर्म मागितल्याची देखील दादांनी एक वक्तव्य केलं. बिलकुल नाही, माझं दादांचं काय असं फोनवर बोलणं झालं नाही आणि इथं मीटिंगच्या आधी आमचं बोलणं झालं होतं. त्यामुळं एबी फॉर्मविषयी तर हा शब्दसुद्धा निघाला नाही एबी फॉर्मचा कुठेच. माझ्यासोबत या ठिकाणी सारिकाताई देखील आहेत. ताई, तुम्ही एक उमेदवार आहात, उद्या फडणवीस साहेबांची सभा होती, काय सांगा? फडणवीस साहेबांच्या सभेनंतर बीडमधलं जे वातावरण ऑलरेडी भारतीय जनता पार्टीच्या बाजूने झुकत आहे ते अजून त्या मतदारांमध्ये आणि उमेदवारांमध्ये नक्कीच उत्साह जास्त प्रमाणात निर्माण होईल आणि भारतीय जनता पार्टीची जी हवा आणि लाट बीड शहरामध्ये पसरली आहे ती अजून उभारी घेईल अशी आशा आहे. बरं, एकीकडे जर बघायला गेलं तर विरोधकांकडून एक नारा दिला जातो की बीड जे आहे ते क्षीरसागर मुक्त करण्याचा त्यांचा जो ध्यास आहे त्याबद्दल काय सांगा? क्षीरसागर मुक्त असं काही होत नसतं, कारण क्षीरसागर म्हणजे काय फक्त आमचा परिवार नाही आहे. क्षीरसागर म्हणजे सगळे लोक जी विकासाच्या माध्यमातून कामाच्या माध्यमातून आमच्याशी जोडली गेलेली आहे. त्यामध्ये कार्यकर्ते आहेत, गरीब जनता आहे, जी बीडची ओरिजिनल जनता आहे, आम्हाला मानणारी आहे. त्यामुळे हा सगळा परिवार आहे. त्यामुळे ते सगळा परिवार तुम्ही कसा नष्ट करू शकता हे शक्य नाही आहे.
बरं ताई, या ठिकाणी जर बघायला गेलं तर तिरंगी लढत होते. या ठिकाणी तुतारीकडून देखील उमेदवार आहे, घड्याळाकडून देखील आहे और त्याचबरोबर कमळाकडून देखील या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेला आहे. आता थोडक्यात प्रचाराचा शेवटचा टप्पा म्हणता येईल. खरंच तुम्हाला काय वाटतं, भाजपाची टक्कर कोणत्या पक्षासोबत आहे इथं? आमची टक्कर ही राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही आणि MIM आणि वंचित बहुजन आघाडी ह्या सगळ्याच पक्षांशी आहे असं आम्ही समजतो. आम्ही आमचे विचार लोकांसमोर मांडतो आहे, त्यामुळे सगळ्यांशीच आम्ही व्यवस्थितपणे आमचे विचार मांडून लढतो आहे. त्यामुळे कुठल्या एका पक्षाची टक्कर असं आम्ही काही समजत नाही आहे. मंडळी, नक्कीच बघायला गेलं तर आपण ज्यांचे संवाद साधला ते योगेश भैया क्षीरसागर आणि सारिकाताई होत्या. उद्या या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडणार आहे.